नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या मनोज झरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे लागून असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार की परत एकदा झरांगे पाटील यांच्या तोंडाला आश्वासनाचे पाणी पुसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावातून हे सुरू झालेले भगवे वादळ नगर, पुणे, पनवेल मार्गे आज 25 जानेवारी रोजी नवी मुंबईत धडकलेले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनादिवशी कोणत्याही क्षणी ते राजधानी मुंबईत धडक देतील. उद्या झरांगे पाटील यांना सरकार कसे सामोरे जाणार की सरकारकडून कोणता निरोप येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच केपीसीसीला मोठा धक्का बसला असून कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023च्या वेळी जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये प्रवेश केले होते. त्यानंतर आज जगदीश शेट्टर यांनी कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव, कर्नाटक भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा, केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा स्वीप समिती, जिल्हा पंचायत आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरात 14वे राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी विशेष जागृती अभियानाला चालना दिली. त्यानंतर कुमार गंधर्व कला मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, पोलीस उपायुक्ता पी.व्ही. स्नेहा, महानगरपालिका आयुक्त अशोक दुर्गुंटी, विजय, रवी भंगारेपनवर, बाहुबली मेळवंकी व इतर उपस्थित होते. न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी गुरुवार 25 जानेवारी रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती वराळे हे यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात आता 34 न्यायाधीशांची क्षमता पूर्ण झाली आहे. याशिवाय आता सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित जातीचे 3 न्यायाधीश झाले आहेत. या न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांचा समावेश आहे. बेळगावला फ्लायओव्हरची गरज नाही. फ्लायओव्हरमुळे बेळगावचे व्यवसाय शहराबाहेर जाईल. जलाशय बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन दिली, मात्र पाण्याचा स्रोतही मिळवला आहे. तसेच रिंग रोडसाठी जमीन दिल्यास भविष्यात शेतकऱ्यांचे भले होईल असे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले. या संदर्भात शेतकऱ्यांची समजूत काढू असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, वंदे भारत रेल्वे प्रायोगिक तत्वावर सुरू झाली, मात्र सध्या काही तांत्रिक अडचणी आहेत. ते दूर झाल्यावर वंदे भारत रेल्वे सेवा पूर्ववत होईल. सालाबादप्रमाणे यंदाही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौदत्ती श्री रेणुका यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमा यात्रा मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे. आज गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. लाखोंच्या संख्येने भाविक आल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बेळगाव सौदत्ती मार्गावर सोडलेल्या अतिरिक्त बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. गुरुवारी मध्यरात्री बस स्थानकातून सौदत्ती डोंगराकडे तब्बल 75हून अधिक बसेस धावल्या. यंदा शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास दिला जात असल्याने या विशेष बस सेवेला महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. सौदत्ती यात्रेसाठी परिवहनने 31 जानेवारीपर्यंत अतिरिक्त बस सेवा सुरू केली आहे. यात्रा काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही बस सेवा दिली जात आहे. उद्यापासून सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएम आणि ऑनलाईनद्वारे पेमेंट करण्यावर अतिरिक्त ताण वाढणार आहे. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी शनिवार, चौथा शनिवार तर रविवार साप्ताहिक सुट्टीमुळे बँका 3 दिवस बंद राहणार आहेत. बँकांप्रमाणे शासकीय कार्यालयांना 3 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महाराष्ट्रात जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्याच प्रकारचे नेते कर्नाटकात देखील आहेत असे राज्यसभा सदस्य ईरण्णा कडाडी म्हणाले। ते आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घर वापसीवर बोलत होते। काँग्रेस पक्षामध्ये असंतुष्ट वातावरण आहे, इथे विकास कामांना निधीच मिळत नाही, मान सन्मान नाही। शेट्टर यांना भाजपने उत्तम दर्जाचा पद दिला होता असे ते म्हणाले। विद्यमान महापौरांचा कालावधी 5 फेब्रुवारी रोजी संपणार आहे। त्यासाठी महापालिकेतील कौन्सिल विभागातून प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। मात्र अद्याप त्याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडून कोणताच प्रस्ताव आला नाही। मात्र सोमवारी त्याबाबत निर्णय देऊ असे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। त्यामुळे सोमवारी महापौर व उपमहापौर निवडणूक कधी हे समजणार आहे। सीआयटीयूच्या वतीने आज बेळगावचे खासदार मंगल अंगडी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सलग 3 दिवसांपासून सीआयटीयूच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, आशा आणि मध्यान्हार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ तसेच बांधकाम कामगारांना सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे। बेळगावच्या खासदारांनी केंद्राचे लक्ष वेधून घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे। या संदर्भात मोठ्या संख्येने सीआयटीयूचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। कंग्राळगल्ली बेळगाव येथील जिजाऊ महिला मंडळातर्फे तिथीप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून मालोजीराव आष्टेकर, शिवाजीराव गौंडाळकर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी शिवाजीराव गौंडाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून हिंदू धर्माचे रक्षण कसे करावे याची माहिती दिली। मालोजीराव आष्टेकर यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या संस्काराची माहिती दिली। त्या काळातील प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। कल्लेहोळ तालुका बेळगाव या गावामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या हरे कृष्णा मंदिरासाठी पिराजी वेताळ यांच्या सहकार्याने श्रीराम इनोव्हेशन बेळगावचे मालक सचिन पुंडलिक हंगिरगेकर यांच्याकडून शुद्ध ब्रॉन्झ धातूचा राम दरबार विग्रह भेटीदाखल देण्यात आला आहे। समस्त कल्लेहोळ ग्रामस्थ आणि हरे कृष्णा प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्या वतीने श्रीराम इनोव्हेशन आणि पिराजी वेताळ यांचे आभार मानण्यात आले। या विग्रहाचा अभिषेक कार्यक्रम बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी पार पडला। गावातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती। खानापूर येथील सरोदय इंग्रजी विद्यालयामध्ये गुरुवारी मतदार जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी वीरनगौडा एग्गनगौडर होते। प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश हिरेमठ, खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रकाश गायकवाड, आरोग्य अधिकारी महेश किवड सन्नवर, डीईओ राजेश्री कुडची, अंगणवाडी खात्याचे अधिकारी तसेच सर्वोदयाचे उपप्रिन्सिपल फिलोमिना आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। परग्रहावर सोडलेल्या उपग्रहांना पृथ्वीवर थांबून कमांड देऊन आपल्याला हवे तसे चालविता येते। त्याच पद्धतीने ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग करून निकालात बदल होत असल्याची साशंकता आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या पवित्र अशा मतदानाच्या अधिकाराचे उल्लंघन टाळण्यासाठी ईव्हीएम मशीनवर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी निपाणीत विविध पक्ष व संघटनांतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला। प्रारंभी आंबा मार्केटमधील राजा शिवछत्रपती भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली। यानंतर जुना पीबी रोडवरून मोर्चा तहसीलदार कार्यालयात गेला। तिथे तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना निवेदन देण्यात आले। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात तंबाखूचे पारंपरिकरित्या उत्पादन घेतले जाते। यंदा तंबाखूचे पीक जोमाने वाढले आहे। भरणी देखील चांगल्या पद्धतीने होताना उत्पादन हाती येताना चांगला भाव मिळण्याची आशा देखील
निर्माण झाली आहे। अशा या परिस्थितीत तंबाखू कापणी व भरणी कामाच्या वेळेत लहरी वातावरणाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे। कधी ढगाळ वातावरण होते तर कधी धुके पडून तंबाखूचे नुकसान होण्याची भीती निर्माण होते। अशा या परिस्थितीतून तंबाखूला वाचवत हाती आलेले उत्पादन घेण्यासाठी म्हणजेच तंबाखू कापणी व भरणी कामासाठी शेतकऱ्यांची एकच घाई गडबड उडाल्याचे चित्र दिसत आहे। जैन धर्माने जगाला शांतीचा संदेश दिला, देशाला धर्म संस्कृतीची आदर्श शिकवण दिली, व्यावसायिक वैशिष्ट्याने देशाच्या प्रगतीत हातभार लावला। जैन धर्माच्या विकासासाठी सिद्धरामय्या सरकार सदैव प्रयत्नशील आहे। मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। शांतीसागर भवन निर्मितीसाठी वीरकुमार पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज लोकार्पण सोहळा होत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जीन मंदिर ट्रस्टी, पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव कमिटी, महावीर जयंती उत्सव मंडळ, श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जीन मंदिर, खोतमळा खडक, वीर सेवा दल व चक्रेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व नव्याने बांधण्यात आलेल्या कोगनोळी श्री 108 आचार्य शांतीसागर भवन लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।